तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज मी काय करतो माहिती का, आज मिसेस नाही तुम्हाला तर माहितीच आहे, जे मागचे ब्लॉग बघत असेल त्यांना माहिती आहे ऑपरेशन झालेलं आहे. तर घरात आपल्याला जेवण वगैरे सगळ्या गोष्टी करायलाच लागतात. आणि आपलं हे जे चॅनल आहे तिथे कुकिंगचं चॅनल केलं होतं, बऱ्याचशा लोकांचं कुकिंगचा इंटरेस्ट आहे. तर आज आपण एक गोष्ट करतोय. काय एक गोष्ट करतोय ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे आहेत तांदूळ, टमाटे, कांदे, बटाटे, लसूण वगैरे, आणि ह्याचं आपण करणार आहे खिचडी. आणि जसं मी लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं होतं, जसं मी सांगितलेलं की आपण करणार आहे कुरकुरीत भेंडी. तर हे बघा, इकडे भेंडी तयार आहे. तयार इन द सेन्स आता ही कापायची आहे. आणि इकडे हा मसाला जो आहे तो रेडी करून ठेवलाय मी. त्याचा बेसन, त्याच्यानंतर तिखट, लाल मिर्च पावडर, धना पावडर, गरम मसाला पावडर आणि मीठ प्रपोर्शन मध्ये घेतलंय. जेवढं आपल्याला लागतं त्या हिशोबाने. 10-15 भेंडी आहेत, या कापूया आणि करायचं. हे सगळं हे नंतर करू. हे करायच्या आधी आपण हे करणार आहे खिचडी. दिस इज मेन. म्हणजे खाणार तर आपण भाजी, पण भाजीसोबत खायला काहीतरी पाहिजे ना. चपात्या वगैरे आहेत रेडी. तर हे आपण करून घेऊया. पहिले ह्याची करूया आपण कटिंग. तर हे बघा, आपलं कटिंग झालेली आहे मस्तपैकी. इथे लसूण, बटाटा, टोमॅटो, कांदा वगैरे, आणि तांदूळ पण धुवून घेतलेला आहे. आता आपण करूया याला फ्राय. हे 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 खाली दिसतंय का, ह्याला करूया फ्राय. आणि फ्राय केल्यानंतर पाणी गरम करायला ठेवायला लागेल, कारण की आपल्याला जेव्हा तांदूळ आपण फ्राय करू त्याच्यात मध्ये गरम पाणीच गेलं पाहिजे. थंड पाण्यासोबत नाही करता येत आपल्याला. तर हे जे भेंडीचं सामान आहे ते जरा मी ठेवतो साईडला, या साईड में. आता हे सगळं करूया आपण, ठीक आहे. तर सर्वात पहिले गॅस वगैरे लावूया आपण. लोकांना माहिती आहे कशी करतात खिचडी. क्या बात है, ये अभी हम लोग अपने एक्सपेरिमेंट के लिए कर रहे हैं. इथे आपण जी कढई आहे ती गरम करायला ठेवलेली आहे. कढईतच करूया आपण खिचडी, जेणेकरून ती व्यवस्थित होईल. 2 वाटी तांदूळ घेतला होता. वाटीची साईज आता तुम्हाला पुढे दाखवू, म्हणजे त्याच्यापेक्षा जरा मोठी वाटी, ठीक आहे. चला, हे जरा हे तापू दे, त्याला फ्राय करू, तेव्हाच भेटू. तर इथे मिरची राहिली होती, ती मी घेतो कापून. मिरची, हा जो खालचा तो त्याचा, अरे उलटा कापते. आणि हा जो वरचा त्याचा शेंडा आहे तो काढून घेतला. लांब लांबच कापूया, अशी तिरपी जराशी, नाही का. तर ती दिसायला पण येईल आणि चांगली पण दिसेल. ओके, मला जशी कापता आली तशी कापली. मित्रांनो, नावं ठेवू नका. लोकांना लय उचापते आहेत नावं ठेवायची, ठीक आहे. तर इथे तेल आपलं तापलेलं आहे. तर आपण काय करूया, जरा जिरं टाकून बघू. जिरं टाकलं आपण, चिमूटभर राई घेतली, ती टाकली. ओके, राई गेलेली आहे. आता आपण टाकूया मिरची. मिरची टाकूया ना, मग टाकू ना कढीपत्ता. मिरची उडते ना. काय, मिरची टाकली. आणि इकडे गेला हा कढीपत्त्याचे 4-5 तुकडे आहेत, ते असे तोडून हाताने डाल दो उसको. इकडे पोहे आपली रेडीच आहे. थोडस ढवळायचं झालेलं आहे ते. आता डायरेक्ट त्याच्यात काय करू, फोडणीचा वास येतो मस्त एकदम. ओ हो हो, अरे अरे, ये डालने का रहेगा ना मेन चीज, म्हणजे काय, लसूण. हे घ्या, लसूण पण टाकलेलं आहे त्याच्यात. आणि थोडस हलवलं. चला, लसूण पण चांगलं म्हणजे झालाय गोल्डन कलर लगेच, कारण तेल तापले. कांदा सोडूया. चलो कांदा, चलो फटाफट करो मत वांदा, चलो कांदा. आणि कांदा गेलेला आहे आपला. थोडस हलवून घेऊ आपण कांद्याला. ओके, कांदा हलवलाय. आणि मग याच्यात टाकूया आपण टोमॅटो. आणि लास्टला टाकूया आपण त्याच्यात पोटॅटो. टोमॅटो गेला, अभी डालेंगे पोटॅटो, म्हणजे बटाटा. बटाटा तुम लोग बताता जो भी है कमेंट में कैसा लगा. डायरेक्ट फेकम फाक.
हे थोडं तेल त्याच्यात मुरलं पाहिजे, व्यवस्थित फ्राय झालं पाहिजे, असं आपण हलवून घेऊ. ओ हो, व्हेरी गुड, क्या बात आहे, मजा आ गया देख के. हा, आता याच्यात टाकूया आपण, काय करूया माहिती, मसाले टाकायचे आपल्याला. तर जरा पहिले हात पुसून घेतो. हा, इथे बाजूला कपडे. अरे नाही, मैं समजता नहीं मेरे को. तर सर्वात पहिले आपण टाकूया त्याच्यात हळद. अर्धा चम्मचच घेतली. मसाला घेऊया चांगला 1 चम्मच भरून, परत 1 चम्मच भरून, म्हणजे 2 चम्मच गेला मसाला. 1 चम्मच त्याच्यात टाकूया भरून एकदम गरम मसाला आणि धना पावडर थोडीशी. ओके. आता काय राहिलं याच्यात, मीठ. हे घ्या 1 चम्मच, 2 चम्मच आणि 3 चम्मच मीठ. नंतर गरजेला लागलं तर आपण थोडस टाकूया त्याच्यामध्ये. ओके, हे मीठ गेलेलं आहे. आणि आता याला करायचं असं ढवळ्याढवळी फ्राय. या इकडे जरा दाखव, इथं आतमध्ये कसा कलर आलाय. हा बघा, असा कलर आलाय ढवळ्याढवळी फ्रायचा. समजा की आता ही बटाट्याची भाजी म्हणून खाऊ शकता. ऍक्च्युली आपला स्टँडर्ड प्रोसिजर इंडियन होम्स मध्ये काय बोलतात, भारतीय परंपरेमध्ये ठसका आला. भारतीय परंपरेमध्ये असंच फ्राय करतात या मेन गोष्टी, ज्या कांदा, टोमॅटो आणि हे झालेलं आहे. आणि ह्याच्यात आपण टाकूया आता डायरेक्ट तांदूळ जो धुतलेला आहे. पैसे मत समजो क्या. हे काय मी जास्त मोठं करत नाही. आपण काय करू आता, ह्याच्यात ह्याला पाणी ठेवूया साईडला गरम करायला. भात झाला आहे गरम, सॉरी भात याच्यात टाकलाय आपण. भात इन द सेन्स तांदूळ. आता शिजेल तेव्हा त्याची खिचडी होईल मस्त. त्याला असं पूर्ण फ्राय करून घ्यायचं चांगलं, चकाचक मिक्स करून घ्यायचं. कसं काय येतो रे, म्हणजे मसाला चांगला आहे ना. कमेंट करून सांगा जरा, मसाला तुम्हाला कुठे ठसका येईल, आम्हाला येतोय. बनवणाऱ्या माणसाला ठसका आला याचा अर्थ समजून जायचं की मसाला इज व्हेरी गुड. चला आता हे फ्राय झालंय, पाणी बिणी गरम करून टाकूया आपण याच्यामध्ये, तेव्हाच भेटू. तर इथे बघू शकता मित्रांनो, थोडंसं पाणी गरम केलं आणि गरम करून मी खिचडीच्या ह्याच्यामध्ये टाकलं. जे आपल्याला बनवायचे तर फ्राय केलं. इथे पकड कॅमेरा, ही माझी मोठी मुलगी, ती कॅमेरा पकडते. तर अरे थोडं खाली चाललंय वाटतं ते पाणी. वास येतो बघा कसा, खर्र खुर्र चिर्र मुर्र. तुम्हाला येत नसेल. गॅस नाही, गॅस 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 काय असतं. तर याच्यात शेंगदाणे वगैरे काय टाकले नाही. तुम्हाला टाकायचे तर मटर बिटर शेंगदाणे वगैरे हे सगळं जेव्हा आपण फोडणी देत असतो तेव्हा टाकू शकता. आता ही खिचडी जेव्हा बनेल तेव्हाच भेटूया आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला अजून भेंडी हे करायची आहे. तर भेंडी अजून कापलेली नाही आपण. हे बघा इथे धुवून ठेवले, कापायचे, हे कापून घेऊ आणि त्या मसाल्यामध्ये हे करून घेऊ. या साईडला पॅन वगैरे ठेवून फ्राय. ते फ्राय करताना नाही दाखवणार, फक्त एक ते जे मसाला लावतो ना तेवढं दाखवतो तुम्हाला. डायरेक्ट जेव्हा बनेल तेव्हाच भेटू. चलो. तर हे बघा इथे भेंडी जी आहे ती कापली, परीने कापली. ते इथे मसाला जो होता तो मिक्स करून घेतला मी, बेसन वगैरे जे काय होतं ते आपलं. इकडे पॅन ठेवलाय. हे बघा इथे खिचडी रेडी झालेली आहे, झालेली आहे ती रेडी. आणि हे आपण काय करूया, भेंडी जी आहे त्याला असा मसाला भरून घ्यायचा, साईडला ठेवायचा. तर हे सगळे रेडी होईल ना तेव्हा भेटूया आपण. हे फ्राय करून घेतो मी मस्तपैकी. भेटूया सगळं फ्राय झाल्यावर, खाता बिताना भेटू. चला. तर मित्रांनो हे बघा आपली कुरकुरीत भेंडी आहे रेडी. ही फर्स्ट बॅच थोडी जळालं, सेकंड मध्ये जास्त तेल झालं होतं, काळं पडलं होतं, आणि थर्ड मध्ये एकदम परफेक्ट आलंय. जरा आउट ऑफ प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे होतंय कधी कधी. आणि इकडे आपली खिचडी इज रेडी. ठीक आहे, तर खिचडी आणि हे आपण खाऊया. चला डायरेक्ट आता जेवणालाच बसू. जेव्हा पप्पा इथे होते ना, म्हणजे ते रेडी करत होते तेव्हा आहे ना, मी बेडरूम मध्ये होती.
सोनासोबत आणि सोना आहे ना आरशामध्ये बघून आई मी गती तो मी आम्ही करत होती आणि तिला बघा काय झालं. आई मी गती तो मी आम्ही करत होती अशी अशी नंतर अशी अशी केस करायला लागली स्टाईल मध्ये आणि आरशात बघत होती. आणि तिथे काय करत होती का. ते लावायची काय करायचं हातात पकड ना एवढं आता लावलंच पाहिजे का ते. मी नाही तिचा हात पकडला होता असं तेव्हा मी ते बोलत होती. ही मला हात पकडून बोलत होती गोरी है कलैया पहला तो तुझ्या हरी हरी चुडिया. असं दिवसभर त्यांचं टिकी टाकाटुकी चालूच असतं त्यांचं. माझा आवाज येतो की ते असं त्याला हात फिरवते ना खरखर सगळा आवाज येतो माईकचा आवाज काय माहिती. तर झालंय आपलं आता मी जेवायला घेतो पटकन बसूया तुम्हाला रिव्ह्यू देतो कशी झाली माझी खिचडी वगैरे. ही सांगितली हिला चव चांगली आहे ती सांगेल सोनाला पण चव चांगली आहे ना सोना. हा मग या दोघी सांगतील तुम्हाला कशी झाली खिचडी. चला घेऊ आता डायरेक्ट जेवायला. तर मित्रांनो आपण घेतले जेवायला आणि ह्या तुम्हाला सांगतील टेस्टची टेस्ट. लो कशी आहे टेस्ट. मस्त आहे पण तिखट आहे. बीटीआर आणि ही जी खिचडी आहे ना ती तिखट आहे. भेंडी भेंडी तर मस्त आहे. भेंडी मस्त कुरकुरीत बनले कुरकुरीत झाली आहे ती थोडाच वेळ राहते कुरकुरीत ताजी ताजी केल्यावरतीच खायला लागते. आणि गरम आहे खूप. गरम आहे का खिचडी. बरं, ठीक आहे. आता ताजी ताजी केली ना खिचडी त्याच्यामुळेच ती हे असेल. तर हा ब्लॉग करतो मी इथेच एंड. खाल्ला आपण तुम्ही पण असं घरी बनवून बघा. हा ठीक आहे भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बघत राहा हसत राहा मस्त राहा स्वस्त राहा जबरदस्त राहा. बाय बाय.